भीम. बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा सर्वांना मानाचे सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. तुझं कळले कार्य मी आले, प्राजक्तापरी भाऊ लाजले गळून पडले, अशी माझी अवस्था झाली. ज्यांचं साहित्य वाचून आम्ही लिहायला शिकलो ती ह्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आम्ही कांबळे साहेब, त्यांनी पहिल्यांदा मला अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सांगलीला संधी दिली. आणि मग मी असा विचार केला की सरांच्या अगोदर मी बोलेन, कारण ते ज्येष्ठ आहेत आणि थोडा प्रोटोकॉल मोडून अध्यक्ष अगोदर बोलतील असं आमचं ठरलं. आणि मग सगळे साहेबांनी ते मान्यही केलं. थोडं वाढलं की टाळ्या वाजवून मी थांबेन. जगात पहिल्यांदा अतदीपभवचा जडवादी संदेश देणारे सत्पुत्र तथागत गौतम बुद्ध यांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. 12व्या शतकात पहिला आंतरजातीय विवाह घडून आणणारे या जाणता छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्कृत पंडित बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारे अपराजित योद्धा छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करतो. शब्दफुलांची वड अर्पण करतो. 1948ला पुणे येथील भिडेवाड्यात काढलेल्या शाळेत शिकणारी पहिली मुक्ता साळे आमचा धर्म कोणता, बटा ब्राह्मणाचा धर्म आमचा धर्म कसा काय होऊ शकतो, असा जळजळीत प्रश्न सनातन्यांना विचारून डोळ्यात आंगण घालणारी मुक्ता साळे यांचेही स्मरण करतो. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनाही मी मानवंदना देतो. पहिल्यांदा बुद्धांचा विचार आपल्या साहित्यामध्ये मांडणारे अण्णाभाऊ साठे यांनाही मी शब्दरूपी शायरीची साथ देऊन तुमच्याही साथ देतो आणि शब्द पूर्ण करतो.